शिवानी मी आयुष्यात कधी साडी नेसावी लागेल असं नव्हतं वाटलं. कशी घालायची साडी? हा, ते ऑनलाईन दाखवत असतील ना कसं नेसायचं, काय करायचं वगैरे. हा, मी त्याच्यावर बघते. हा, कशी घालतात साडी. हा, हे थांब 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 थांब. हा, सांग आता. एक 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 मिनिट थांब. कुठे दिसतात काय? तू थांब बाबा, मला नाही यायचं काहीच नाही. किती अवघड आहे हे. कोणाकडे मदत पण मागू शकत नाही. आशूच्या आईला विचारलं तर ती घरातनं हकलून देईल मला. कीर्ती नको, तिथं सगळा तमाशा बघेल. उर्मिला काकू आहे. नाही, नको, माझ्यामुळे कोणाला त्रास नको. हा, आईला फोन करते. आई सांगेल मला कशी घालायची साडी. कसं करू तिला फोन? ती कसं सांगेल मला? तिच्याकडे तर साधा फोन आहे. मला करू. हा, स्टेपनीला विचारते तू कुठे. अरे बाई, शिवाचा फोन. हॅलो शिवा, अरे कशी आहे? हा हा स्टेपनी, ऐक ना, मी बरी आहे. मला सांग तू कुठेस आता? अगं शिवा व्यवस्थितच आहे, आता गॅरेजवर चाललोय. काय झालं? हा, मग माझ्या घराजवळ जा, पटकन जा. ए शिवा, सगळं ओके ना? जा पटकन जा, माझं आईकडे काम आहे. अरे ठीक आहे मी मागच्याच गल्लीत 2 मिनिटात जातो. हा हा, पटकन जा. हा, कोणी आता आलं तर राडाच घालतील तयार नाही म्हणून. काय करू? पोचला असेल का? हा करते. काकू, काय रे? शिवाचा फोन आहे. अरे पण तिने माझ्या फोनवर का नाही केला? अहो काकू, व्हिडिओ कॉल आहे ना म्हणून माझ्या याच्यावर केला. हा हा, तुम्ही बोला, मी पप्प्याकडून आलो 2 मिनिट, आणि फोन झाला की कळवा मला. हा, ए थांब थांब. ए उचलायचं कसं? अहो काकू, हे बघा, बोला आता, आणि फोन झाले की मला कळवा, मी आलोच. हा हा. अगं वंदी बस इथं. आई, आई शिवानी. शिवा, बाळा कशी आहेस का? सगळं ठीक आहे ना? कार्यक्रम व्यवस्थित पार पडले ना? गृहप्रवेश झाला? कोणी काही बोललं नाही ना? हा हा, आई मी तुला हे सगळं नंतर सांगते, पण इथे लोचा झाला एक. काय ग, काय झालं? प्रॉब्लेम असा झालाय की मला साडी घालायची पण मला नाही घालता येत. सांग मला कशी घालायची. असं होय? मला वाटलं काय झालं आणि काय नाही. सांगते. थांब, मी सांगते तिला. सांग 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 सांग, साडी कशी घालतात? हे बघ, आधी साडी नेसायची असं म्हणायचं, साडी घालते असं म्हणायचं नाही. हा, एक 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 मिनिट थांब, 1 मिनिट थांब. हा, 1 मिनिट. आता अशी धर बरं साडी. हा हा, हे बघ, हे बरोबर आहे. आता हे टोक आहे का नाही, ते असं इथं खोच. खोचू? हा, खोच.
असं खोचायचं असं. हा आलं का इथपर्यंत झालं. आता असं असं करून पदर काढ. आता आता नीट थांब. आई औ दे जरा. हे बघ. हा निऱ्या काढायचे. निऱ्या निऱ्या. हे टोकी असं हे असं धरायचं. हा हे असं घट्ट पकड हं. हे बघ. हा हे बघ. हे असं हे असं. अशा घट्ट निऱ्या बसल्या पाहिजेत काय. आता आता हे बघ. हे आहे का नाही हे असं खोचायचं. आई अहो हे थांब धावते तिला मी. हा, खोच. ह्या बघ निऱ्या कशा एकमेकीसनी जोडून खोल्या का नाही तसं घरातली समधी माणसं अशी घट्ट जोडून ठेवायची काय. आणि ह्या बघ ह्यो पदर ह्यो असा मानात राहिला पाहिजे. म्हणजे तुझ्या सासरचा मान असा राहिला पाहिजे. ह्या पदरासारखा तुझ्या नवऱ्याचा मान तुझ्या सासरचा मान असाच ठेवायचा. पदर कधी बी ढळता कामा नये खांद्यावरनं. एवढी गोष्ट ध्यानात ठेव बर का. आता कशी तुझी साडी अगदी चापून चोपून बसली का नाही तशीच तुझ्या संसाराची घडी भी अशीच बसू दे. ह्या बघ शिवा ह्या संसारातली समधी माणसं तुझी आहेत. तेसनी सांभाळ बर का. हा ध्यानात ठेवशील नाही समज. हो हा आजचे थँक्यू. तू नसतीस तर सगळं अवघड असतं. हा ग. कसं वाटतंय. लय भारी दिसतीयस. आता जमल तुला नेसायला साडी. बर आता फोन ठेव. माणसं वाट बघत असत्याल. हा शिवानी खूप गोड दिसतेस. आत्ता समोर असती ना तर नजरच काढली असती तुझी. माझ्या लेकराला कुणाची बी दृष्ट नको लागायला. जा, वाट बघत्यात माणसं. हा जाते. आई शिवानी साडीमध्ये खरंच गोड दिसते नाही. होय. एकदम गोड दिसत होती बघ. तुलाच पटत नव्हतं. मी सांगत होती का नाही माझी शिवा लय गुणी आहे. साडी नेसायचा प्रयत्न तरी करते का नाही ती. मग खरंय. बरं हा कुठे गेला. स्टेपनी आलो काकू. अरे लवकर ये तुझा फोन. शिवा पप्पा तुम्ही. बघतोय मी. माझी शिवा आता ह्या घराची सून झाली. उंबरठा ओलांडून आता ह्या घराच्या रीती भाती शिकू लागली. पण मला कळते की हे सगळं चुकतंय. मला कठीण जाणार आहे हे सगळं. हे नाही छान दिसत आहे. शिवा सुंदर सुंदर दिसतेस. खरंच तुम्ही पप्पा आहात ना म्हणून बोलताय मला सुंदर. नाही नाही छान दिसत आहे. पप्पा आहे म्हणून तर बोलतोय. मला माहिती आहे ना माझी लेक. खरंच खरंच खूप सुंदर दिसते. पण मला नाही वाटत आहे असं. मला माहिती ही नाही. मला कसं तरी होतं या साडीत. हे खरं सांगू शिवा तू कुठली साडी नेसलीस ना
तरी तू सुंदरच दिसशील. तुम्ही मला वाईट वाटू नये म्हणून बोलताय ना? अरे तुला वाईट वाटू नये म्हणून का बोलेन मी? यात वाईट काहीच नाहीये, हे समजावते तुला. पण पप्पा, हे असं मला पण वाटलं पाहिजे ना. मला नाही वाटत आहे याच्यात छान. तुझ्यातला बदल आहे ना, तो तुला अजून कळत नाही. बदल? कसला बदल? बदल हा निसर्गाचा नियम आहे. ऋतू बदलतात, सुरवंटाचं फुलपाखरू होतं. मग ह्या नियमाला माणूस कसा चुकेल? तू कशी चुकशील? आधीची शिवा, या पप्पाची शिवा गॅरेज सांभाळायची, तिच्या वयाच्या मुलांबरोबर दंगा मस्ती करायची, पण घराची काळजी घेऊ. पण आता ही शिवा, आता या घराची सून आहे. ज्याच्यावर प्रेम करत होती तो माणूस अचानक आयुष्यात आलाय. सगळं कसं अचानकच घडलंय. बदलणारी नाती, बदलणारं घर, हे सगळं तुला कळण्याआधी झालंय. शिवा, खूप मोठा बदल झालाय तुझ्या आयुष्यात. पण त्यासाठी लागणारा वेळ मात्र तुला मिळाला नाही. पण आता ह्या बदलाला तू स्वीकारलं पाहिजेस बाळा. पण कसं? तुम्ही बघताय माझी इथूनच सुरुवात आहे. मला काहीच जमत नाहीये. अरे माझ्या शिवाला सगळं जमतंय. या कैलासाची पोरगी आहेस तू. मनात आणलंस ना तर जग जिंकशील. मी गेलो तेव्हा ना एवढीशी होती ग, पण त्या न कळत्या वयात तू घर सावरलंस. इतरांच्या भल्यासाठी कित्येक वेळा धोका पत्करलास तू. मग काय कठीण आहे तुला शिवा? मग ह्या बदलांना सुद्धा तू सामोरं जाशील, सगळं सांभाळून घेशील. आता हेच बघ ना, आज आयुष्यात तू पहिल्यांदा साडी नेसली. साडी किती सुंदर दिसतेस तू. खरंच? अरे बाळा, तुला तुला कल्पना पण नाही ग, काय सुंदर दिसतेस तू. शिवा, स्वतःवरती प्रेम करायला शिक. बघ बघ, तुझ्यात होणारे बदल तुला जाणवायला लागतील आणि मग हळूहळू तुला ते आवडायला पण लागतील. शिवा, तुला साडीत बघायची खूप इच्छा होती ग, आणि आज तू साडी नेसलीस. खूप छान, सुंदर. खरंच मी एवढी सुंदर दिसते? उर्मिला, काही गोंधळ नाही ना होणार आज? काही नाही होणार. आणि थोडीशी गडबड होतेच. माझा नाही का कसला गोंधळ उडाला होता, नुसतं सांभाळून घेतलं होतंस ना. गोंधळ उडणं वेगळं आणि संस्काराची कमतरता असणं वेगळं. असो, बघ काय होतं. सीताई, तू पण या सगळ्यात सहभागी झालीस तर प्लीज. नाही गो, माझी इच्छाच नाहीये. लक्ष्मण, या सीतेच्या रागाचं करायचं काय? काही केलं कमीच होत नाहीये तो. काय करावं काही सुचत नाहीये मला. भाऊ, काय यावेळेला गोष्ट पण तशीच मोठी आहे ना. आशूचं लग्न आहे. मला असं वाटतं ना, तुम्ही थोडा वेळ द्या वहिनीला. आणि मला काय वाटतं माहितीये भाऊ, या सगळ्या दरम्यान ना शिवाने सगळ्यांची मनं जिंकायला हवी, तरच काहीतरी होऊ शकेल. खरंय. जा तू कर, जा. संपदा, शिवाला बोलव जा. 5 मिनिट, हे फक्त एक लास्ट शॉट घेते आणि मग जाते. आशू, ये बाळा लवकर. बस ना, बस पाठवर बस. बस रे. आज आपल्याला एक महत्त्वाचा कार्यक्रम करायचा आहे. काय आशू, झोप झाली नाही का? हा झोपलो नव्हतो.
उर्मिला जरा बघ ग, वेळ का लागतो एवढा? सीता येईल, ती आवरत असेल ना. संपदा चल. हा आले आले. दिसते का मी चांगली? भाई शिवाचा फोन आहे. काय शिवाचा फोन? शिवाचा फोन आला. काय भाईलो? कोण आहे? अरे पागल लोक मीच आहे. अगं शिवा, शिवा तू साडीत आई शपथ. शिवा एक नंबर दिसते, माझा विश्वासच बसत नाहीये. ए नौटंकी, हे सगळं बंद करा. मला सांगा ना मी कशी दिसतेय. सांगा ना, असं काय करताय तुम्ही? एवढी वाईट दिसते का मी? वाईट? हे वाईट? अगं शिवा तू भारी दिसतेस, एक नंबर. शिवा तू खूप कमाल दिसते, खूप कमाल दिसते. तू या ठिकाणी नेसली साडी? अरे येड्या, तिने तिच्या चक्कोल्यासाठी नेसली. बाई अख्ख्या वस्तीला कळलं पाहिजे की आपल्या शिवाने साडी नेसली. अरे अरे ऐका माझं, तुम्ही ऐकून तर घ्या. ओ काकू हे बघा, आपल्या शिवाने साडी नेसली. एक नंबर वाटतं. अरे ऐका ना तुम्ही, मी तुम्हाला नंतर करते फोन. बाय 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 बाय. वाव, अगं किती सुंदर दिसतेस तू, है ना? बापरे, खूप 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 गोड दिसतेस, है ना? हो हो, खूप गोड दिसतेस बाळा. ए थांब थांब थांब, आपण ना तुझा फोटो काढूया. थांब आपण सेल्फी पण काढू. खूपच छान. बरं शिवा, खूप छान दिसतेस. पण ना काहीतरी राहिलंय. हो काय? एक मिनिट. काय राहिलं? हे बघ, हे माळ अजून छान दिसते. हे बघ, कसा माळायचा काय? त्यात काय, मी आहे ना. थांब. कैलासा, अरे तुझ्या शिवाचं लगीन झालं. आशीर्वाद द्यायला तू हवा होता सर. अगं कुठून आणलेस एवढे पैसे? मी आपली गाडी विकली. माझा नाही, दिव्याचा आनंद खूप महत्वाचा आहे. आई, आई काय झालं? काय नाही ग वंदी, घर कसं एकदम सुन सुन झालं नाही. दोन्ही पोरी घरात नाहीत. हो ना, कसं असतं ना आई, मुलगी घरात असली की तिची पाठवणीची घाई, आणि तिची पाठवणी झाली की मग ती घरात नाहीये याचं दुःख. तुम्हाला माहिती आहे, आजवर मी शिवानीला खूप दोष देत आले, खूप बोलत आले मी तिला. असं कर, असं करू नकोस, अशी वाग, अशी बस, अशी उठ. पण
पण आता फक्त तिची आठवण आहे हो. आज सकाळी ह्या खोलीत तिला उठवायला आले आणि जाणवलं की आता ह्या घरात फक्त तुम्ही आणि मीच आहोत. शिवानीचा आवाज, तिची बडबड, आई चहा दे, नाश्ता दे, असं कर तसं कर, तिचे नसते उद्योग, आता सगळं फक्त आठवणीत आहे. नाही काय झालं ग वंदे? दिव्याची आठवण आली?